तुम्ही जमिनीत किती खत दिलं याला महत्व नाही. तुम्ही दिलेलं खत झाडाने आपटेक किती केलं याला महत्व आहे. तुम्ही दिलेलं खत, तुम्ही दिलेलं पाणी झाड काय पाहिजे तसं होऊ शकत नाही. म्हणून मी कायम सांगतो की तुम्हाला जेव्हा खत द्यायचे तेव्हा पाणी देऊ नका. तुमचं पाण्याचं नियोजन केव्हा आहे, झाड केव्हा तुमचं पाणी मागतंय. आता समजा तुमची हलकी जमीन आहे, तुमची मध्यम आहे, तुमची भारी आहे. काकांच्या जमिनीला 8 दिवसांनी पाणी द्यावं लागेल, तुमच्या जमिनीला 5 दिवसांनी द्यावं लागेल, यांच्या जमिनीला 2 दिवसांनी पाणी द्यावं लागेल. मग अशा वेळेस तुमचं पाण्याचं रिड्युरेशन ठरलं ना, जेव्हा तुमचं पाणी जाईल तेव्हाच खत जाऊ द्यायचं. यांचं 8 दिवसांनी पाणी जाईल, 8 दिवसांनी खत जाऊ द्या. कारण जाड जमीन आहे, तुम्ही 8-7 किलो जे खत दिलेलं आहे 8 दिवसापूर्वी, ते 7 किलो खत पाणी धरून ठेवण्याची जमिनीची क्षमता जास्त असल्यामुळे ऑलरेडी ते खत पण धरून ठेवणार आहे. असं काही नाही का ते पाणी धरून ठेवते म्हणून खत वाहून जाणार आहे, कारण पाण्याबरोबरच खत जाणार आहे. त्याच्यामुळे तुमचं 8 दिवसाचं पाणी ड्युरेशन असेल तर 8 दिवसांनीच खत जाऊ द्या. 4 दिवसाचं असेल 4 दिवसांनी जाऊ द्या. 2 दिवसाचं असेल तर 2 दिवसांनी जाऊ द्या. मग आता तिसरा पॉईंट येतो, मग मी बी 8 किलो सोडू का, मी बी 8 किलो सोडू का, मी बी 8 किलो सोडू का. नाही, तुमचं 8 दिवसांनी पाणी जाताना तुम्ही 6 ते 7 किलो खत सोडा. तुमचं 4 दिवसांनी जायचं, तुमचं 3 ते 4 किलो खत जायला पाहिजे. तुमचं 2 दिवसांनी पाणी जाते ना, तुमचं 1-1.5-2 किलो, 2 किलोच्या वरती खत जायला नको. म्हणजे जसं पाण्याचं ड्युरेशन, जसं पाण्याचा इंटरव्हल, तसा खताचा डोस कमी जास्त झाला पाहिजे जमिनीच्या प्रकारानुसार. याच्याने तुमच्या खताची कार्य करण्याची क्षमता इतकी भयानक वाढून जाते.